नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सगळे? आणि सर्वांना माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कशी तुम्ही दिवाळी साजरी केली हे मला नक्की सांगा कमेंट करून. तर आम्ही अशी साध्या सिंपल पद्धतीने दिवाळी साजरी केली. धीरजला उटणं व मोती साबण लावून अंघोळ घातली. त्याला अजिबात आवडत नव्हतं. काय लावते काय नाही, काय करते काय नाही असं बघत होता सगळीकडं. पण मी त्याला लावलं. उटणं लावून अंघोळ घातली. त्यानंतर मग त्याला छानपैकी तयार केलं. तयार करून त्याचं औक्षण वगैरे केलं आणि मग बाकीचे घरातले सगळे कामं आवरून घेतले. दिवाळी सण म्हटलं का घरात म्हणजे बरीच कामं असतात. तसं मला फराळाचं फारसं काही करायचं नव्हतं, पण 1-2 पदार्थ केले दिवाळीचा अगदी नाट लागू नये म्हणून. आणि इथे बघा माझा धीरू असा छान कपडे घालून मस्त तयार झाला होता. त्यानंतर मग मी त्याचं औक्षण वगैरे केलं आणि त्याला असं छान तयार करून झोपी लावलं. झोपी गेला तो थोडा वेळ खेळून. मग तो झोपल्यानंतर मी म्हटलं चला आता एवढा मोठा सण आहे, असं कसं काय ठेवायचं. त्यामुळं थोडंसं अगदी घरात काहीतरी बनवावं म्हणून शंकरपाळ्या व थोडासा चिवडा केला होता आणि बस. मग त्यानंतर काही नाही केलं. दिवाळी करायची नव्हती. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत सांगितलंच होतं की माझं चुलत सासू वारली आहे माझी, त्याच्यामुळं आम्ही काही दिवाळी साजरी करणार नव्हतो. आणि मग अगदी थोड्याशा शंकरपाळ्या वगैरे करून घेतल्या आहे बघा. आणि रेसिपी मी दाखवेन तुम्हाला एखाद्या वेळेस निवांत व्हिडिओ बनवून. थोडीशी घाई होती म्हणून काय व्हिडिओ जास्त बनवला नाही रेसिपीचा वगैरे. तर मी निवांत असेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेल नक्की शंकरपाळ्याचा रेसिपीचा. तर खूप छान अशा एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत शंकरपाळ्या. आणि मग संध्याकाळी धीरजचं आवरलं वगैरे. त्याला बघा संध्याकाळी लक्ष्मीपूजनसाठी आणलेला ड्रेस घातला. लक्ष्मीपूजन करायचं नव्हतं, पण चला म्हटलं सगळे मुलं नवीन नवीन कपडे घालून तयार होतात आणि मग माझा मुलगा का नको. तर बघा माझा असं धीरू छान असं तयार झाला होता कपडे नवीन घालून. आणि बाहेर जायचं होतं. त्याला फटाक्याची भीतीही फार वाटते. माझ्या मागं लागला होता की तू पण चल बाहेर. मग मी पण माझं आवरून वगैरे गेले. बाहेर थोडीशी रांगोळी वगैरे घातली आणि तिकडे बाजूला आम्ही किल्ला बनवला होता. माझ्या ते इथे दाखवलं होतं तुम्हाला. आमच्या इथल्या लहान मुलांनी किल्ला बनवला होता. आणि धीरज असा फटाक्याला, सुरसुरीला, सगळ्या गोष्टींना खूप घाबरत होता. मग असा मांडीला चिटकून बसला होता, माझ्या मांडीवर बसला. आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळी साजरी केली. हे माझे मिस्टर आहेत. तर चुलती वारल्यामुळं टकलं वगैरे केलेले आहेत. तर म्हटलं मला नको घेऊ व्हिडिओमध्ये. तर म्हटलं चला आज दिवाळी आहे, या तुम्ही पण. थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आणि अशी रांगोळी वगैरे इथं किल्ला बनवला होता. आणि अशी एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी आमची दिवाळी साजरी केली. तर बघू शकता तुम्ही. आणि 9 वाजता काय असा फटाक्यांचा वर्षाव झाला, बाप रे बाप. असं वरती बघता नुसता धडामधूम धडामधूम आवाज येत होता. आणि अशी छान हे बघा धीरजच्या पप्पाची आणि धीरजची दिवाळी कशी साजरी होत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आमची दिवाळी साजरी केली. तुम्ही कशी दिवाळी साजरी केली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.